वेलकम बॅक टू सॉफ्ट डेज डायरी बाय कल्याणी. आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी झालेलं. मी कॉलेजला जाऊन आणि मी व्हिडिओ काढायचं विसरली. आणि नंतर मग आता दुपार झाले, 3 वाजलेत आणि आता मी माझ्या फेवरेट सखीसोबत, माझ्या फेवरेट बहिणीसोबत, माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत मी जाते मंदिरमध्ये. यू कॅन से आम्ही असं मंदिर डेटला जातोय, म्हणजे किती भारी. सो हाय माझा आजचा आउटफिट जो मी खूप 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 डोकं लावून तयार केला. आणि हाय माझा लुक, फुल लुक, मतलब काहीतरी केलंय तयार. तर हाय माझा आउटफिट आणि मी खूप माझ्या डोक्यावर, म्हणजे जे नाही आहे माझ्याकडे, बट त्याच्यावर मी खूप सारा ताण देऊन ना मी हा आउटफिट सिलेक्ट केला आहे. सो ओके, मला खूप उशीर झाला आहे. मी 4 मिनटं लेट आहे आणि मला पोचेपर्यंत आणखी 10 मिनटं लागणार आहेत. सो मी खूप उशीर झाला आहे मला, सो मला आता पळावं लागेल. तर मी निघायला आणि पाऊस पडायला, मतलब भाई तू थोडा रुक नाही सकता था क्या. मी बाहेर निघाले आणि पाऊस, आणि मी छत्री, एका हातात माझा फोन. आणि हे फुलं किती मस्त वाटतात ना, एकदम असं फोटो काढण्यासाठी भारी असतं. इथे उभा राहायचं आणि वरनं फुलं पडतात. मग माझी सुंदर मैत्रीण भेटली मला, मग आम्ही फुटलो. मग ती बिल्डिंग आहे ना पिंक कलरची, त्या बिल्डिंगमध्ये मी राहते. आणि मग आम्ही मंदिरात गेलो स्वामींच्या. मग आम्ही भेलपुरी खाल्ली, सॉरी शेवपुरी खाल्ली यार, भेलपुरी कशी काय. मग आम्ही साईंच्या मंदिरात गेलो आणि मग तिथे आम्ही येडेचाळे सुरू केले. म्हटलं भाई साईबाबा बोलतील कशाला येताय तुम्ही. मग हे बाजार मार्केट आहे आमचं. आणि मग हा पप्पी, श्रूला बघून हा पप्पी तिच्याकडेच यायला लागला. म्हणजे भाई मला लय भीती वाटते, ती कशी घेते अंगावर. तो तिच्या पायावर उड्या वगैरे मारते. मी तर त्याच्यापासून 4-5 फूट लांबच होती. मग आम्ही मंदिरात गेलो आणि मी एवढा वर्ष इथे राहिली, पण ह्या मंदिरात मी कधीच नव्हती आली. मी पहिल्यांदा बघते आहे मंदिर आणि खूप मस्त आहे. मग आम्ही आत गेलो, एकदम भारी वाटत होतं. So guys, here we are going here upstairs. We don't know what's there. भाई एवढं काय इंग्लिश पडते. So, जाऊ मी पुढे भाई मला टाकून दे मला मी मागे बिगे लक्ष दे. भाई येतेस ना उतरताना काय करायचं भाई चल तू काय नाही कोणी बघितलं ना भाई तू जाऊन ये मी इथं थांबते आई उतरताना मला भीती वाटते अरे त्याची बघल ना कोणतरी अगं त्यांना वाटत चोरी बिरी करतो येडे कॅमेरा बिमेरा असला ना भाई चोर खाली भाई खाली चोर तुम्ही कोणतरी आली आली मी नाही बघ चल बरं पटकन कॅमेरा चालू आहे ना येस खाली जो कॉस चाललो ना आपण बॅटरी दाखव की नाही अगं बॅटरी दाखव की नाही येडे खाली जाईल हे येडे खाली बघ अगं खाली बघ अगं हे बघ खाली झालंय त्याचं वाटोळ अगं चल तुझं दिसतच नाही काय भाई काय नाही दिसत आहे त्या लोकांना दिसतंय का तो कुत्रा तुझी चप्पल नाही तर खाऊन टाकलं ना बघ दाखव की नाही तर दिसतंय त्याची फ्लॅश चालू कर ना तुला किती डोकं आहे वाव दिसतंय आता हो आता तू कोण नसतं चल तू फक्त हळूहळू पाय टाक वजन नको टाकू त्यांच्या चल झाला आता चल जर का चुकलं ना तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल ब्रो कोई आया है दरवाजा ला आता उतरतील ना हळू धरून घे See, we went over there, over here. See, over here, we went over there. From here, it was so scary. Not आणि भीती या गोष्टीची नव्हती असं भीती ह्या गोष्टीची नव्हती की आम्हाला वरती कोणतरी धरेल किंवा वरती काहीतरी असेल. आम्हाला भीती या गोष्टीची होती कोणतरी आलं नाही आम्हाला बघितलं पण ना जाताना एकदम स्केरी वाटत होतं. पण नंतर असं सावली आणि आलं ना तेव्हा समजलं की असं हे वरचाच एरिया आहे. द बेस्ट एक्सपिरियन्स ऑब्विसली एक लम्हे में कितनी यादें बनता मंदिरात पण फुल काळोख आहे. आणि मी एवढा वर्ष खेडमध्ये राहून
ह्या मंदिरात कधी आली नाही आणि श्रुनी मला ह्या मंदिराचं दर्शन करून दाखवलंय. म्हणजे बघ असं पण मंदिर आहे खेडमध्ये. इथे पण आहेत पायऱ्यावरती. आज जाऊया. मस्त आहे पण ह्यांनी काळोखात का ठेवलं हे? तुम्ही मंदिरची देवी आहे बघा किती मस्त वाटते हे. हे बघा आम्ही लाईट लावले मतलब कोणीच लक्ष नव्हतं दिलं वाटतं. पूर्ण काळोखात आम्ही लाईट लावले. श्रूचे इन्व्हेन्शन लाईट लावण्याचे. सो इथे आहे. म्हणजे एंट्री इथनं आहे आय गेस आणि आम्ही इथनं आलोय. अशी लाईनची व्यवस्था आहे. हा म्हणजे इकडनं जायचं इथनं आत जायचं आणि इथनं पाया पडायची इथनं आत येऊन आणि असं बाहेर पडून मग असं फुटायचं. आम्ही काहीतरी उलटच केलं आणि मी काळोखात अजिबात दिसत नाही फुल काळोख आहे म्हणजे. आम्ही काहीतरी उलटच केलंय आमचं डोकं. आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय. मी ते भर पावसात गोळ्या खातोय म्हणजे आणि ते पण मंदिरात दुसरे तुम्ही बघू शकता भर पाऊस आहे आणि आम्ही ते गोळ्या खातोय आणि तो पण वेगळंच चाललाय आणि हे मंदिर आहे. आधी आम्ही गोळ्या खाणार मग आम्ही पाया पडणार कारण की गोळ्या आमचा वितरत चाललाय. आम्ही मस्तपैकी घरात बसल्यासारखे एकदम आरामात बसून वगैरे तिथं खात होतो. खूप सुंदर लाईट गेली आहे. फिर बी मी मला दाखवते देवी आई बघा किती मस्त दिसते आणि हे झुंबर बघा किती भारी वाटत यार. लय पैसा उडवला आहे झुंबरवर. आणि पावसाच्या आवाजाने माझा आवाज येत नाही तरी पण मी जोरात बोलते आणि ही माझी बेस्ट टू. आणि हे मंदिर आहे लॉक आहे बट देवी किती मस्त दिसते. आणि मग आम्ही चालतोय मला वाटतं माझा आजचा व्लॉग भला मोठा होणार आहे. काय आहे ही काय ते? मला तिथे डोळे वगैरे दिसले मी बेडको काय नाही बघा इथनं काय मस्त वाटतंय. आणि तुम्ही बघा आज चक्क सोमवार आणि आम्ही स्पेशली शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी आलेलो आणि इथे लॉक सोमवारी. मग आम्ही दूध प्रदान केलं. आधी श्रुनी केलं नंतर मग मी केलं आणि हा पुजारी दादा होता तो त्याचं काहीतरी काम करत होता आणि आम्हीच तिथं मध्ये येडीजाय करत होतो. मतलब आम्हाला काही कामं नव्हती ना म्हणून. आम्ही आलेलो आधी बंद होता आणि आम्ही जेव्हा उघडलं म्हणजे आम्ही 2 मिनिटं पण नव्हतं थांबलो आणि लगेच ते भटजी दादा आला आणि त्यांनी उघडलं. म्हणजे गॉडला इच्छा आहे आमचा चेहरा बघायची. उगाचच आम्ही फेवरेट आलो